अंग बाहेर येणं म्हणजे काय? तर अंग बाहेर येणं म्हणजे शरीरातील एखादा अंतर्गत अंग, जसं की स्त्रियांमध्ये गर्भाशय, मूत्राशय किंवा आतडे, त्यांच्या नैसर्गिक जागेवरून खाली सरकणं किंवा योनीतून बाहेर येण्यासारखी स्थिती निर्माण होणं. यालाच आपण अंग बाहेर येणं असं म्हणतो. जसं की गर्भाशय बाहेर येणं. गर्भाशय खाली सरकून योनीत येतं किंवा बाहेर दिसू शकतं. मूत्राशय बाहेर येणं. मूत्राशय योनीकडे झुकतं. आतडे बाहेर येणं. मोठं किंवा लहान आतडं योनीकडे झुकतं. अंग बाहेर येण्याची प्रमुख कारणं म्हणजे वारंवार कठीण प्रसूती, जास्त वजन उचलणं, सतत बद्धकोष्ठता, वाढतं वय आणि मोनोपॉजनंतर इस्ट्रोजन कमी होणं, जसं की लठ्ठपणा, सतत खोकला, दम्याचे आजार किंवा धूम्रपान किंवा पेल्विक फ्लोअर स्नायूंचा व्यायाम नसणं. अंग बाहेर येण्याची लक्षणं म्हणजे योनीत काहीतरी आल्याचा भास होतो. चालताना किंवा उभं राहिल्यावर त्रास वाढतो. कमरेत आणि पोटाच्या खालच्या भागात दुखतं. लघवी करताना अडचण, वारंवार लघवी लागते. लैंगिक संबंधाच्या दरम्यान त्रास होतात. पाठीवर ताण जाणवतो. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावं? तर पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत ठेवा. 10 ते 15 मिनिटे व्यायाम करा. वजन उचलताना काळजी घ्या. जास्त जड वस्तू उचलणं टाळा. उचलायचंच असेल तर कमरेवर ताण न देता गुडघे वाकवून उचला. पोट साफ ठेवा. त्यासाठी फायबरयुक्त आहार घ्या. पाणी भरपूर प्या. शौचाला जोर लावू नका. वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणामुळे पेल्विक स्नायूंवर ताण येतो. खोकला आणि शिंक नियंत्रणात ठेवा. सतत खोकला असेल तर उपचार घ्या. धूम्रपान टाळा. प्रसूतीनंतर विशेष काळजी घ्या. प्रसूतीनंतर किमान 3 महिने जड वजन उचलणं टाळा. व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करा. मोनोपॉजनंतर काळजी घ्या. जसं की नियमित तपासणी करा. डॉक्टरांकडे कधी जावं? तर अंग बाहेर येत असल्यास, लघवी, शौचमध्ये त्रास वाढत असल्यास, वेदना किंवा रक्तस्राव जास्त होत असेल तर. लवकर उपचार केलं तर शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. अंग बाहेर येणं ही लाजिरवाणी नाही, तर उपचारयोग्य वैद्यकीय समस्या आहे. वेळेवर काळजी घेतली आणि योग्य सवयी लावल्या तर ही समस्या नक्कीच टाळता येते.